दादांचं दुर्दैवी निधन जे संबंध देशाला फटका लावून देणारं ठरलं, त्यावेळेला मग त्या ठिकाणी बहिणींना उपमुख्यमंत्री पदाची किंवा विधिमंडळ पक्ष नेत्याची जबाबदारी द्यावी अशी भूमिका पक्षाचा प्रमुख म्हणून दादांचा एक सहकारी म्हणून जर का आम्ही घेतली असेल. प्रफुल्ल पटेल सुद्धा दीर्घकाळ कार्याध्यक्ष राहिलेले आहेत. भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, विधानमंडळातील आमचे सर्व आमदार असतील, सर्वांनी घेतली तर त्याच्यामध्ये टीका टिप्पणी ज्यांना करायचं असेल ते करू शकतात. पण आम्ही आमचं प्रामाणिकपणाचं कर्तव्य बजावलं. कारण दादानंतर उत्तराधिकारी किंवा त्या संबंध ठिकाणी काम करण्यासाठीच वहिनींनी ती जबाबदारी घ्यावी अशी विनंती आम्ही सर्वांनी केली. ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमी पद्धतीने वहिनींनी या गोष्टीचा म्हणजे ही जबाबदारी केवळ कुटुंबापुरतं नव्हे तर राज्याचं जनताही आपलं कुटुंब आहे असं मानून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने ऋण त्या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आणि जबाबदारी स्वीकारत असताना पार जय या दोघांनी सुद्धा त्या जबाबदारी वहिनींनी स्वीकारत असताना जे त्या ठिकाणी सहमती दर्शवली त्याच्याबद्दल सुद्धा त्या सर्वांचेच मी ऋण व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांनी इशारा दिलाय, महाराष्ट्र बघतोय सांभाळून बघा. कारण त्यांनी असा आरोप केला की काही जण काकींच्या खांद्यावर हात टाकतायत, कोणी जर ओढतोय. हे व्हिडिओ व्हायरल झाले, त्या संदर्भात त्यांनी ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे ते बोलायचं आहे. एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण कुठे काय काय करत होतं, किती दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे. काही नवीन नाही. बारामतीमधलं दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहेत. हे बारामतीकरांसुद्धा दादांच्या भाषणात मी पाहिलं आहे. जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाली दादांची मिरवणूक हे पाहिले. तर काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काही कारण नाही. म्हणजे आता वहिनींना दाखवणारी ती सहानुभूती आहे ती वरवरची आहे असं म्हणायचं तुम्हाला? एक असं आहे वरवरची आहे की कशी आहे हे सुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेने अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. मी ते कुठलेही क्षण केव्हाचे आज काय या ठिकाणी उद्धृत करू इच्छित नाही.